कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 11 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या जयश्री चव्हाण, सचिन मांगले, संदीप सरनाईक, यशोदा आवळे या उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधण्यात आला। या पदयात्रेत स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। या पदयात्रेदरम्यान मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब, सुब्राव गवळी तालीम मंडळ, कलकल ग्रुप यांच्यासह प्रभागातील 11 तरुण मंडळांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। पदयात्रेनंतर मान्यवरांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याची घोषणा महायुतीकडून केली जाते, मात्र शहराचा विकास किती झाला हे जनतेनं बघितलंय असा टोला लगावला। पैसे इथं आणले, कोट्यावधी रुपयाचा निधी जो आणला गेला असं म्हणतायत, ते असा दावा करतायत, पण खऱ्या अर्थानं आज शहरावर तुम्ही सर्व नागरिक फिरताय, तुमची कंबरडी मोडली, कोणाच्या सगळ्यांना काहीतरी हाडाचे त्रास इथं सुरू झाले, पण रस्त्याची अवस्था आपण बघतोय। आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही भूलथापाला आपण बळी न पडता या शहराचा जर कोण विकास करू शकत असतील तर ते महाविकास आघाडीचे आमचे सर्व उमेदवार जे काही दिलेले आहेत। आज महाविकास आघाडीनं अतिशय तगडे असे उमेदवार दिलेले आहेत, अनुभवी असे उमेदवार दिलेले आहेत आणि निश्चित स्वरूपात हे उमेदवार उद्याच्या भविष्य काळामध्ये आपल्या आशा आणि अपेक्षांना कुठेही कमी पडणार नाहीत, हा विश्वास आम्ही या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून आपल्याला देऊ इच्छितो। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधत गेली 3 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, मग कोल्हापूरसाठी काय केलं? 100 कोटींचे रस्ते कुठं गेले? रस्ते झालेत तर मग कोल्हापूरवासियांच्या पाठीचा कणा कशानं मोडला असे प्रश्न उपस्थित केले। या ठिकाणी मागच्या 3 वर्षांमध्ये महायुतीची सत्ता या ठिकाणी होती, ते आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतात, आम्ही विरोधक आहे, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत, सत्तेत तुम्ही आहात, तुम्ही प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं आहे, आम्ही नाही, आम्ही विरोधक आहोत। आणि म्हणून आम्ही त्यांना प्रश्न केलेले आहेत की 100 कोटीचे रस्ते गेले कुठं? मग 100 कोटीचे रस्ते झाले असतील तर आमच्या पाठीचा मणका बिघडला कशामुळे, हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारतो। यावेळी रवींद्र आवळे, राजेंद्र ठोंबरे, संपत जाधव, सुभाष पाटील, रमेश मोरे, चंद्रकांत भोसले, दीपक गौड, गिरीश शिंदे, सौरभ जौंदाळ, अक्षय मंडलिक, दिनेश साळुंखे, शुभम पिसाळ, राजरौनक शिंदे, शुभम शिंदे, संतोष महाडिक, उदय पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।